Hello student, last point from the chapter Basic Principles of Organic Chemistry, that is electronic effect in organic reactions. आता एखादी ऑर्गॅनिक रिॲक्शन होते. ऑर्गॅनिक हे बराच वेळा सांगितलं, ऑर्गॅनिक केमिस्ट्री दॅट इज रिलेटेड टू दी कार्बन ॲटम अँड दी ऑर्गॅनिक रिॲक्शन्स रिलेटेड टू दी कार्बन कंपाऊंड्स. मग ज्यावेळेस ऑर्गॅनिक रिॲक्शन्स होतात त्यावेळेस कार्बन कंपाऊंडचे काही बॉन्ड ब्रेक होतात आणि नवीन बॉन्ड फॉर्म होतात. मग ज्यावेळेस एखादी रिॲक्शन होते त्यावेळेस बॉन्ड ब्रेक होतो, बॉन्ड फॉर्म्स होतात. म्हणजे नेमकं काय होतं तर इलेक्ट्रॉनची शिफ्टिंग होते. म्हणून त्याला म्हटलं आहे इलेक्ट्रॉनिक इफेक्ट इन ऑर्गॅनिक रिॲक्शन्स. म्हणजे इलेक्ट्रॉन शिफ्टिंग जी होते ती कुठल्या कुठल्या प्रकारे होते तर त्यामध्ये एक इंडक्टिव्ह इफेक्ट, रेझोनन्स इफेक्ट, इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट, and hyperconjugation. हायपरकॉन्जुगेशन म्हणजे रिॲक्शन होत असताना काही ग्रुप्स जे फंक्शनल ग्रुप आहे तर त्यांचा एक वेगळा इफेक्ट त्या रिॲक्शनवर होतोय. म्हणजे रिॲक्शन कशा प्रकारे होणार, रिॲक्शनची मेकॅनिझम कशी असणार, स्टेप बाय स्टेप त्याचं जे स्टेप बाय स्टेप रिॲक्टंटचं रूपांतर प्रोडक्टमध्ये जे होणार आहे ते कुठल्या प्रकारे होणार आहे, प्रोडक्ट कुठला मिळणार आहे, हे सगळं त्या इलेक्ट्रॉनच्या शिफ्टिंगवर अवलंबून असणार आहे. मग इंडक्टिव्ह इफेक्ट दॅट इज पोलरायझेशन ऑफ दी मोलेक्यूल, ऑर्गॅनिक मोलेक्यूल, polarization of the organic molecule when there is electronegative atom in the molecule, organic molecule is present, then the polarization is induced in next carbon atom, that is the inductive effect. म्हणजे एखादी कार्बन चेन असेल आणि त्यामध्ये एखादा इलेक्ट्रोनिगेटिव्ह स्पीसीज त्या कार्बनला अटॅच असेल तर ह्या इलेक्ट्रोनिगेटिव्ह स्पीसीजमुळे परमनंटली हा जो बॉन्ड आहे हा काय होतो, पोलार तयार होतो. पोलार म्हणजे चार्ज सेपरेशन, दोन चार्जेस सेपरेट होतात. जो इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे त्यावर पार्शियल निगेटिव्ह चार्ज येतो, जो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे त्यावर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येतो. मग केवळ हाच कार्बन, याला आपण कार्बन नंबर 1 म्हणू, कार्बन 2, कार्बन 3, केवळ कार्बन 1 हा पॉझिटिव्हली चार्ज न राहता त्याचं जे पोलरायझेशन पॉवर आहे हा शेजारील कार्बन ॲटमवर इंड्यूस होतो, तयार होतो, परिणाम करतो. हा इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे घेतो. त्यामुळं इथंही इलेक्ट्रॉन डेन्सिटी, यांची इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही त्या निगेटिव्हली चार्ज स्पेसिसमुळे खेचली जाते. आता याचं जर आपण साधारण खेळातलं उदाहरण द्यायचं असेल तर तुम्ही बरेच जण असं रस्सी खेचसारखं असं हातात हात देऊन खेचण्याचं मुलं खेळ खेळतात. इकडच्या साईडनं बरीच मोठी मुलांची लाईन असते, ह्याही बाजूला मुलांची लाईन असते आणि हातात हात पकडून इथं मुलं, बाकीचे मुलं मागं खेचत असतात. आता जो सेकंड नंबरचा मुलगा असतो तो फर्स्ट नंबरचा जो मुलगा आहे त्याला जास्त प्रमाणात त्याच्याकडून खेचलं जातं. मग त्यानंतरचे जे मुलं आहे त्यांचा जो परिणाम आहे हा पहिल्या मुलावर तो कमी कमी होत जातो. अशाच प्रकारे हा जो कार्बन ॲटम आहे ह्या कार्बन ॲटमचं पोलरायझेशन जास्त प्रमाणात होईल, ह्याचं कमी प्रमाणात होईल, ह्याचं त्याहीपेक्षा कमी होईल आणि कार्बन 3 नंतर त्याचा परिणाम होत नाही. तो झाला इंडक्टिव्ह इफेक्ट. आता इंडक्टिव्ह इफेक्ट इट इज ऑफ 2 टाइप्स, दॅट इज इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट
and electron withdrawing inductive effect. डोनेटिंग म्हणजे देणं, इलेक्ट्रॉन देणं. विड्रॉ म्हणजे इलेक्ट्रॉन काढून घेणं. मग काढून घेण्याचं काम कोण करतं? तर जे स्पीसीज इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय? आपण डेफिनेशन बघितली. दॅट इज अट्रॅक्शन टुवर्ड्स इलेक्ट्रॉन्स. अट्रॅक्शन टुवर्ड्स इलेक्ट्रॉन्स नोन ॲज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. मग ज्या स्पीसीजला इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन असतं ते हे जे शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे, एक बॉन्ड तयार होतो म्हणजे दोन इलेक्ट्रॉन शेअर होतात आणि जे शेअर केलेले इलेक्ट्रॉन्स आहे ते दोनही इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेण्याचं काम करतात, म्हणजे ते खेचून घेतात. त्यामुळे दुसरा ज्याला इलेक्ट्रॉनची कमतरता आहे तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट, ते दाखवण्यासाठी आपण पॉझिटिव्ह चार्ज दाखवतो. जो इलेक्ट्रॉन घेतो तो कसा होतो? इलेक्ट्रॉन रिच होतो आणि ते दाखवण्यासाठी आपण निगेटिव्ह चार्ज दाखवतो. मग आता इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट हा मोस्टली कुठं असतो? तर अल्किल ग्रुपमध्ये. अल्किल ग्रुप म्हणजे CH3 असेल, C2H5 असेल, हे जे अल्किल ग्रुप आहे यामध्ये असतो इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट. यांच्याकडे येतो इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट. आणि हा जो ग्रुप आहे एक्स मीन्स हॅलोजन, सायनाइड, OH ग्रुप, COOH ग्रुप, COOR ग्रुप हॅविंग इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग इंडक्टिव्ह इफेक्ट. इलेक्ट्रॉन काढून घेण्याची क्षमता. आणि त्यामुळे काय होतं? पोलरायझेशन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड टेक्स प्लेस. देन रेझोनन्स इफेक्ट. इफ मोलेक्यूल कंटेन्स alternating single and double bond, there is a formation of resonance effect. We show the resonating structure, that is resonance structure in benzene. Benzene having two resonating structure due to delocalization of pi electrons. pi electrons हे जे इलेक्ट्रॉन्स आहे हे कुठले? तर पाय इलेक्ट्रॉन्स. म्हणजे इथं प्रत्येक कार्बन ॲटम हा sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम आहे. आपण हायब्रिडायझेशन बघितलं झूम मीटिंगमध्ये, त्यामध्ये sp3 हायब्रिडायझेशन, sp2 हायब्रिडायझेशन. जिथं sp2 हायब्रिडायझेशन असतं तिथं कार्बन ॲटमला हा प्लेनर मोलेक्यूल आणि हा अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल का ज्यामध्ये एक अनपेड इलेक्ट्रॉन्स असतो. आणि तो अनपेड इलेक्ट्रॉन एका कार्बन ॲटमचा, अनपेड इलेक्ट्रॉन दुसऱ्या कार्बन ॲटमचा, त्याची साईड वाईज म्हणजे लॅटरल ओव्हरलॅपिंग होते आणि त्यापासून पाय बॉन्ड तयार होतो. मग असे हे पाय बॉन्ड, मग हा एक इलेक्ट्रॉन आणि हा एक इलेक्ट्रॉन मिळून दोन इलेक्ट्रॉन, म्हणजे पाय बॉन्डमध्ये सुद्धा दोन इलेक्ट्रॉन्स असतात, सिग्मा बॉन्डमध्ये सुद्धा दोनच इलेक्ट्रॉन्स असतात. मग हे टोटल 6 पाय इलेक्ट्रॉन्स. आणि हे पाय इलेक्ट्रॉन्स कुठल्याही दोन कार्बनमध्ये फिक्स नसतात, तर ते कंटिन्युअस रिंगमध्ये ते डिलोकलाइज होत असतात, फिरत असतात. मग त्यांचं जे फिरणं आहे ते आपण ह्या अशा दोन स्ट्रक्चरला दाखवतो, त्याला रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स असं म्हणतात. रेझोनेटिंग स्ट्रक्चर इन बेन्झीन रिंग. आता कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटममध्ये, तर त्याचं बॉन्ड लेंथ ही 154 पिकोमीटर. आणि जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल अल्किनमध्ये तर त्याची बॉन्ड लेंथ ही शॉर्ट बॉन्ड लेंथ असते 133 पिकोमीटर. परंतु इथं मात्र इलेक्ट्रॉन्स फिक्स. आता कायमस्वरूपी हा बॉन्ड सिंगल बॉन्ड नसतो, तो दुसऱ्या रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये आपण डबल बॉन्डही दाखवतो. त्यामुळे यांचा इंटरमिडिएट बॉन्ड असतो. तर हा बॉन्ड बेन्झीनमधील बॉन्ड 138 पिकोमीटर इतका असतो.
जे डबल बॉन्ड असेल तर 133 आणि सिंगल बॉन्ड 154 पिकोमीटर. परंतु कंटिन्युअस पाय इलेक्ट्रॉन्स डिलोकलाइज झाल्यामुळे बेन्झीन रिंगमधील 2 कार्बनमधील जे अंतर आहे ते किती असतं 138 पिकोमीटर. आता हेच रेझोनेटिंग स्ट्रक्चर हे आपण सिंगल बॉन्डमध्ये जे ॲलिफॅटिक कंपाऊंडमध्ये सुद्धा आपल्याला दाखवता येतं. दर इज CH2 डबल बॉन्ड CH single bond, here CH2. This is positive charge. मी इथं काय होणार, हे पाय इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन होणार, इथं डबल बॉन्ड तयार होणार. रेझोनेटिंग स्ट्रक्चर CH2 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 शिफ्टिंग ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स फॉर्मेशन ऑफ अनादर कार्बोकॅटायन. इथं हा कार्बोकॅटायन होता तर तो दुसऱ्या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आला, इलेक्ट्रॉन्स ह्या ठिकाणी शिफ्ट झाले. पुन्हा इलेक्ट्रॉन्स ह्या ठिकाणी शिफ्ट होणार, पॉझिटिव्ह चार्ज इथं येणार. म्हणून जे रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे ते डबल हेड ॲरोनं दाखवले जातात. मग असंच रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला नायट्रो कंपाऊंडमध्येही दाखवता येतं. CH3 CH2 NO2 N डबल बॉन्ड O मायनस. आता हे जे निगेटिव्ह चार्ज म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स, हे 2 इलेक्ट्रॉन्स इथं डबल बॉन्ड तयार करतील आणि ह्या ऑक्सिजनचे एक बॉन्ड ब्रेक होईल आणि इलेक्ट्रॉन्स कुठं जातील तर दुसऱ्या ऑक्सिजनवरती जातील. याचं हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर. दिस इज नायट्रो इथेन and due to resonating structure it is stable डबल बॉन्ड अशा प्रकारे. तसंच रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपण ॲसिड कंपाऊंडमध्ये दाखवू शकतो. CH3 CH2 C डबल बॉन्ड O ऑक्झॅलेट आयन. हे काय आहे ऑक्झॅलेट आयन. इथं सुद्धा डबल बॉन्ड फॉर्मेशन सिंगल बॉन्ड फॉर्मेशन. CH3 CH2 C O मायनस डबल बॉन्ड आणि ह्याचाच रेझोनन्स हायब्रिड असं दाखवलं जातं. CH3 CH2 C O अशा प्रकारे -1/2 and -1/2. Then resonance effect in aromatic compound. It is also 2 types, that is electron donating resonance effect. That is plus R effect, and electron withdrawing resonance effect, that is minus R effect. इलेक्ट्रॉन डोनेटिंग रेझोनन्स इफेक्ट कुठल्या मोलिक्यूल असणार. फॉर एक्झाम्पल फिनॉल जिथं लोन पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. त्यानंतर ॲनिलिन नायट्रोजनवर लोन पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. देन अल्कॉक्सी ग्रुप, दॅट इज अरिल इथर. हे इथर तयार झालं ROAR इथर. देन अल्किल अमाइन्स NHR. अल्किल अमाइन्स also shows electron donating resonance effect. आता इलेक्ट्रॉन डोनेटिंग रेझोनन्स इफेक्ट नेमकं कसा तर आपण याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आपण काढू. मोर इज दी रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स, मोर इज दी स्टॅबिलिटी ऑफ मोलेक्यूल. फॉर एक्झाम्पल फिनॉल. आता ऑक्सिजनवरची इलेक्ट्रॉन्स
ऑक्सिजनवरील इलेक्ट्रॉन इथं डबल बॉन्ड तयार करतील ऑक्सिजन आणि ह्या कार्बनमध्ये, आणि हा जो पाय इलेक्ट्रॉन आहे, पाय इलेक्ट्रॉन्स हे कुठं येतात तर सेकंड कार्बन ॲटम्सवरती येतात, आर्थो पोझिशनला येतात. पोझिशन 1, 2, ही सुद्धा 2, 3 पोझिशन अँड 4th पोझिशन. जी 2 पोझिशन आहे दोन्हीकडे त्याला आर्थो पोझिशन असं म्हटलं जातं. पोझिशन नंबर 3 इज अ मेटा पोझिशन अँड पोझिशन नंबर 4 इट इज अ पॅरा पोझिशन. मग आपण इकडनंही शिफ्ट करू शकतो, इथं इलेक्ट्रॉन्स लिहिले तर ह्या बाजूनं शिफ्ट करू शकतो, ह्या बाजूने इलेक्ट्रॉन डबल बॉन्ड दिला त्यामुळं आपण लेफ्ट साईडनं त्याची शिफ्टिंग करणार आहे. आता इलेक्ट्रॉन्स कुठं आले तर सेकंड कार्बन ॲटम्सवर आले. इथं OH हा पॉझिटिव्ह चार्ज झाला कारण त्याचे इलेक्ट्रॉन्स हे बॉन्डिंगसाठी वापरले गेले, म्हणून तो कसा झाला ऑक्सिजन इलेक्ट्रॉन डिफिशियंट झाला. आता हे मूळचे बॉन्ड्स आपण जसेच तसे ठेवले. आता हा निगेटिव्ह चार्ज म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स पुन्हा शेजारील 2 कार्बनमध्ये बॉन्ड तयार करणार. हा बॉन्ड ब्रेक होणार. हा बॉन्ड का ब्रेक होणार, जर आपण इथं डायरेक्ट हाही बॉन्ड ठेवला आणि इथंही नव्यानं बॉन्ड दिले तर ह्या बॉन्डला ह्या कार्बनला किती बॉन्ड होतील 1, 2, 3, 4 आणि मूळचा हायड्रोजन 1, 5. परंतु कार्बनची व्हॅलन्सी 4 दाखवण्यासाठी आपण काय करतो, पुढचे जे इलेक्ट्रॉन्स आहे ते लगेच शिफ्ट करतो. आता इथं पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन्स आले. इथं बॉन्ड इलेक्ट्रॉन्स इथं डबल बॉन्ड OH आणि हा पॉझिटिव्ह चार्ज ऑन ऑक्सिजन ॲटम. पुन्हा इथं बॉन्ड तयार होणार, इलेक्ट्रॉन्स नेक्स्ट कार्बनवर शिफ्ट होणार. डबल बॉन्ड OH आणि पुन्हा इथं डबल बॉन्ड आणि इलेक्ट्रॉन्स कुठे गेलेत तर ऑक्सिजनवरती गेले. OH अशा प्रकारे. पुन्हा काय झालं बघा, आपण इकडनं बॉन्डला सुरुवात केली होती. हे कार्बन ह्या लेफ्ट साईडच्या 1 आणि 2 मध्ये डबल बॉन्ड होता, 3 आणि 4 मध्ये, 2 आणि इथं 3 मध्ये. आता इथं आपण 1, 2, 3, 4 म्हटलं तर हा काय झाला 5 आणि 6 झाला, म्हणजे 2 आणि 6 ही आर्थो पोझिशन, 3 and 5 इज बेटा पोझिशन, 4th पोझिशन इज पॅरा पोझिशन. आता मात्र बॉन्ड्स इकडं कुठं दिसत आहेत, हे 6 आणि 1 मध्ये, हो की नाही. मग आता 1, 2, 3, 4 अशा प्रकारे नंबर्स झाले. डबल बॉन्ड ह्या साईडनं स्टार्ट झाले. तसंच आमाईनमध्ये हे ॲनिलिन, आमाईनचं नाव काय हे ॲनिलिन, आणि हे इथर ॲरोमॅटिक इथर, त्यानंतर ॲरोमॅटिक ॲनिलिड, अल्किल आमाईन्स, यामध्ये सुद्धा अशा प्रकारे आपल्याला शिफ्टिंग इलेक्ट्रॉन्सची दाखवत येते, ज्याला आपण रेझोनन्स इफेक्ट असं म्हणतो. आता प्लस R इफेक्ट म्हणजे इलेक्ट्रॉन्स कुठं गेले तर रिंगकडे गेले, रिंगकडे दिले गेले, म्हणून त्याला काय म्हटलंय प्लस R इफेक्ट. इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट. आता सेकंड प्रकार इलेक्ट्रॉन विड्रॉईंग इंडक्टिव्ह इफेक्ट, म्हणजे बेन्झिन रिंगकडून इलेक्ट्रॉन्स खेचून घेतले जातात, त्याला म्हणतात इलेक्ट्रॉन विड्रॉईंग इंडक्टिव्ह इफेक्ट. मग असे कुठले ग्रुप आहे का ज्यामुळे बेन्झिन रिंगची इलेक्ट्रॉन डेन्सिटी खेचून घेतली जाते. सायनाइड ग्रुप, देन NO2 ग्रुप, COH ग्रुप, COOR group are the electron withdrawing. Due to this group, there is a electron withdrawing inductive effect is produced in the benzene ring. O मायनस हा NO2 ग्रुप आणि पॉझिटिव्ह चार्ज नायट्रोजनवरती, कारण नायट्रोजनला पण 4 बॉन्ड वापरलेत. आता काय होणार, ह्या नायट्रोजन ग्रुपमुळे बेन्झिन रिंगची इलेक्ट्रॉन डेन्सिटी
खेचून घेतली जाणार, नायट्रोजन आणि ह्या कार्बनमध्ये डबल बॉन्ड तयार होणार. डबल बॉन्ड N आणि आता इथं डबल बॉन्ड तयार झाला म्हणून हा बॉन्ड ब्रेक होणार नायट्रोजन आणि ऑक्सिजनचा. इलेक्ट्रॉन्स हे ऑक्सिजन कडे जाणार, निगेटिव्ह. हा सुद्धा मूळचा निगेटिव्ह, पॉझिटिव्ह चार्ज ऑन नायट्रोजन. आता इथं इलेक्ट्रॉन्स निघून गेले म्हणजे हा कार्बन कसा झाला, इलेक्ट्रॉन डिफिशियंट तयार झाला. मगाशी आपण निगेटिव्ह चार्ज दिला होता कारण त्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स आले होते म्हणून एक्सेस इलेक्ट्रॉन्स त्या कार्बनवरती आलेत म्हणून तिथं निगेटिव्ह चार्ज. आता त्याचे इलेक्ट्रॉन्स निघून गेलेत म्हणून त्यावर आला पॉझिटिव्ह चार्ज. आता पुन्हा शिफ्टिंग इलेक्ट्रॉन्स. आता फोर्थ कार्बन ॲटम बियर्स पॉझिटिव्ह चार्ज. सायमल्टेनियस एक बॉन्ड ब्रेक होणार, नव्याने एक बॉन्ड तयार झाला. हे बघा इथं आता बॉन्ड तयार होईल आणि हा बॉन्ड ब्रेक होऊन इथं बॉन्ड तयार होईल. बघा मगाशी ह्या ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज होता, आता शेजारच्या ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आहे. मगाशी ह्या साईडनं डबल बॉन्ड स्टार्ट झाली, आता राईट साईडनं डबल बॉन्ड स्टार्ट झाले, डबल सिंगल. अँड मोर इज द रेझोनेटिंग स्ट्रक्चर, मोर इज द स्टॅबिलिटी ऑफ द मोलेक्युल. देन इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. It is temporary effect. This effect is due to presence of reagent. If there is no reagent, electromeric effect is not takes place. एखादा रिएजंट त्या मोलेक्युलच्या संपर्कात आला तरच तिथं पोलरायझेशन ऑफ बॉन्ड ऑर्गॅनिक मोलेक्युलमध्ये घडून येतं. जर रिएजंट नसेल तर तिथं बॉन्डचं पोलरायझेशन होत नाही. फॉर एक्झाम्पल RC डबल बॉन्ड OH इन प्रेझेन्स ऑफ H+. एखादा ॲसिडचा प्रोटोनियम आयन तिथं ह्या आल्डिहाइडच्या संपर्कात आला तर याचं काय झालं, प्रोटोनेशन झालं. मग प्रोटोनेशन कसं झालं तर हा बॉन्ड ब्रेक झाला, इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजनवरती आले आणि पॉझिटिव्ह चार्ज ऑन कार्बन ॲटम. काय झालं, बॉन्डचं पोलरायझेशन झालं. परंतु कशामुळे झालं तर ह्या ऑक्सिजन कसा आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्ह. इथं काय ही पॉझिटिव्ह स्पेसीज. मग ही निगेटिव्ह स्पेसीज ह्या पॉझिटिव्ह स्पेसीजला अट्रॅक्ट करण्यासाठी इलेक्ट्रॉनची शिफ्टिंग होते इन प्रेझेन्स ऑफ H+. याला तो ॲक्सेप्ट करतो. OH like this. Polarization of bond takes place. This is temporary effect known as electromeric effect. And last one is hyperconjugation. Hyperconjugation. Delocalization of sigma electrons into empty p orbital. Delocalization of sigma electrons in empty p orbital
and this is permanent effect. Permanent effect. And hyperconjugation is effective than the inductive effect. Hyperconjugation is effective than inductive effect. For the stabilization of carbon free radical as well as carbocation. Inductive effect in carbon free radical. That is alkyl group, alkyl free radical. कार्बन ऐवजी आपण काय म्हणू इथं alkyl free radical or carbocation. जे आपण सिक्वेन्स सांगितला, टर्शरी इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी, इट इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी. ते कार्बोकॅटायन असो किंवा कार्बन फ्री रॅडिकल असो, टर्शरी हे मोर स्टेबल असतं, त्यानंतर सेकंडरी आणि त्यानंतर प्रायमरी. इथं काय होतंय, लोकलायझेशन ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन्स इन MTP ऑर्बिटल and this is permanent effect and hyperconjugation is effective than inductive effect in alkyl free radical as well as carbocation. आता आपण हे दाखवण्यासाठी काही एक्झाम्पल्स घेऊ. आता हा CH4 आणि ह्या CH4 हायड्रोजन ऐवजी समजा इथं एखादा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह स्पीसीज असेल तर इथं काय झालं, -R इफेक्ट. आणि -R इफेक्टमुळे इथं हिट्रोलायटिक क्लिवेज झालं. हिट्रोलायटिक क्लिवेज, आपण क्लिवेजचे दोन प्रकार बघितले, होमोलायटिक क्लिवेज आणि हिट्रोलायटिक क्लिवेज. होमोलायटिक क्लिवेजमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स 2 स्पीसीजवरती रिटेन होतात. ह्याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन येतो, ह्याकडे 1 इलेक्ट्रॉन येतो, हो की नाही. सिमेट्रिकल क्लिवेज होतं. परंतु एक स्पीसीज आणि हे जे घडून येतं इथंही आपण तेच दाखवलं, परंतु इथं काय कंडिशन आहे, इन प्रेझेन्स ऑफ HNu ऑर अल्ट्राव्हायलेट लाईट ऑर पेरॉक्साईडमध्ये. आणि हे घडून येते इन पोलार सॉल्व्हंट. इन पोलार सॉल्व्हंट काय होतं, जो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह स्पीसीज आहे ती इलेक्ट्रॉन्स घेऊन बाजूला होते. त्यामुळं Br वर निगेटिव्ह चार्ज आणि अल्किल ग्रुपवर पॉझिटिव्ह चार्ज. आणि तीच सेम प्रोसेस जर इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट झाली तर इथं मात्र अल्किल फ्री रॅडिकल मिळाला. फ्री रॅडिकल. आता हा कार्बोकॅटायन कसा आहे, प्लेनर, ट्रायंग्युलर, sp2 हायब्रिडाइज. आता sp2 हायब्रिडायझेशन आपण बघितलं. sp2 हायब्रिडायझेशनमध्ये हे काय आहे, प्लेनमध्ये, हो की नाही. एक थोडासा पुढच्या बाजूला आहे, एक प्लेनमध्ये आणि एक थोडासा बॅक साईडला आहे. आणि हे जे MTP ऑर्बिटल आहे हा पॉझिटिव्ह चार्ज कशामुळे, तर हे MTP ऑर्बिटल जिथं कुठलाही इलेक्ट्रॉन नाही आहे. मग असं जे p ऑर्बिटल MTP ऑर्बिटल असलेली स्पीसीज हे एका हायड्रोजन ऐवजी दुसरी स्पीसीज त्याला अटॅच असेल, दुसरा अल्किल ग्रुप त्याला अटॅच असेल. हे काय झालं, इथिल कॅटायन.
कार्बोकॅटायन और कार्बोनियम आयन. कार्बोकॅटायनलाच काय म्हटलं जातं? कार्बोनियम आयन. आता बघा इथं काय आहे? पॉझिटिव्ह चार्ज. इथं पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे इथं काय आहे? एम्प्टी पी ऑर्बिटल आहे, ओके नाही. आणि हा एच आणि दुसरा हा हायड्रोजन CH2. मग हे जे इलेक्ट्रॉन्स आहे हा सिग्मा बॉन्ड आहे. सिग्मा बॉन्ड ॲक्सियल ओव्हरलॅपिंग यूज सिग्मा बॉन्ड. तर हा सिग्मा बॉन्ड हा ब्रेक होतो आणि याचे जे इलेक्ट्रॉन्स आहे हे काय करतात? इथं डबल बॉन्ड तयार करतात. मग काय झालं इथं? हा H+ स्वरूपात बाहेर पडला आणि हा एक हायड्रोजन आणि हा एक हायड्रोजन. इथं झाला डबल बॉन्ड H आणि हा H. परंतु हा पॉझिटिव्ह चार्ज फक्त एकाच हायड्रोजनवर न राहता त्याची सुद्धा काय होते? शिफ्टिंग होते. म्हणजे हा बॉन्ड ब्रेक होणार, इथं इलेक्ट्रॉन्स येणार. पुन्हा हा बॉन्ड ब्रेक होणार, इथं इलेक्ट्रॉन्स येणार. हा हायड्रोजन H+ होणार. अशा प्रकारे म्हणजे इथं कंटिन्युअस इथं काय होणार? शिफ्टिंग होणार. हा इलेक्ट्रॉन इथं आला म्हणजे हे डायरेक्ट इथं काय झालं? इथं इलेक्ट्रॉन्स आले एम्प्टी पी ऑर्बिटलमध्ये. एम्प्टी पी ऑर्बिटलमध्ये आल्यामुळं इथं काय झाला? डबल बॉन्ड तयार झाला. मग अशा प्रकारे जे शिफ्टिंग होते इलेक्ट्रॉनची त्याला हायपर कॉन्जुगेशन असं म्हटलं जातं. आता तशीच शिफ्टिंग ही कुठं होते? फ्री रॅडिकलमध्ये. आता इथं कार्बोकॅटायनऐवजी इथं फ्री रॅडिकल असता म्हणजे एकच इलेक्ट्रॉन. इथं जर फ्री रॅडिकल म्हणजे 1 इलेक्ट्रॉन, तर इथं सुद्धा काय झालं असतं? एक इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट होऊन इथं डबल बॉन्ड तयार होईल आणि पुन्हा त्याचं काय होतं? डिलोकलायझेशन. हा बॉन्ड इथं ब्रेक होणार, हा H+ होणार, हा बॉन्डचे इलेक्ट्रॉन इथं येणार, हा H+ होणार. मग आता इथं काय झालं? 3च हायड्रोजन आहे. शिफ्टिंगसाठी फक्त 3 हायड्रोजन आहे. हा प्रायमरी कार्बोकॅटायन. तो जर सेकंडरी कार्बोकॅटायन असेल CH हा सेकंडरी कार्बोकॅटायन. आता सेकंडरी कार्बोकॅटायनमध्ये इथं एक वेळ हा बॉन्ड ब्रेक होऊन इलेक्ट्रॉन्स येऊ शकतात. इथं डबल बॉन्ड तयार होईल CH2 डबल बॉन्ड CH आणि CH3. हे काय झालं? याचं स्टॅबिलायझेशन झालं आणि इथं हा झाला H+, ओके नाही. मग आता हा H+ न राहता ह्याचे बॉन्ड इथं, ह्याचे इलेक्ट्रॉन्स इथं जातील, हा H+ होईल दुसऱ्या वेळेस. तिसऱ्या वेळेस हा H+ होईल. तसंच इथंही आणखी 3 हायड्रोजन आहे का जे अल्फा हायड्रोजन आहे. म्हणजे जिथं आपली स्पीसीज असेल, फंक्शनल ग्रुप असेल, त्याच्या शेजारचा कार्बन म्हणजे अल्फा कार्बन आणि त्याला जोडलेले हायड्रोजन म्हणजे अल्फा हायड्रोजन. म्हणजे हे 3 हायड्रोजन आणि हे 3 हायड्रोजन असे टोटल 6 हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन त्याला शिफ्टिंगसाठी असतील. आणि तो जर टर्शरी असेल, इथं एखादा आणखी CH3 असेल आणि हा पॉझिटिव्ह चार्ज असेल, इथं मात्र त्याला शिफ्टिंगसाठी हे 3 इलेक्ट्रॉन्स, 3 हायड्रोजन, हे 3 हायड्रोजन आणि हे 3 हायड्रोजन असे टोटल 9 हायड्रोजन त्याचं इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन होतं. म्हणून आपण नेहमी लिहितो टर्शरी कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी कार्बोकॅटायन विच इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी. कारण इथं जे हायड्रोजन आहे अल्फा हायड्रोजन इथं 3च असतील, इथं सेकंडरीमध्ये 6 असतील आणि टर्शरीमध्ये 9 हायड्रोजन असतील.
आणखी आपण काही मोलेक्युल्स बघू का जिथं शिफ्टिंग झाले इलेक्ट्रॉन्सचं. आता बघा इथं एक एक्झाम्पल दिलं आहे आपल्याला, CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2, आणि दुसरं दिलं आहे CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH आणि सिंगल बॉन्ड CH3. आता यामध्ये कॉन्जुगेशन म्हणजे अल्टरनेटिंग सिंगल आणि डबल बॉन्ड कुठे, तर कॉन्जुगेटिंग स्ट्रक्चर कुठं येतं, तर फर्स्ट स्ट्रक्चर हे कॉन्जुगेटेड स्ट्रक्चर येतं. इथं अल्टरनेटिंग सिंगल आणि पुन्हा डबल बॉन्ड नाही आहे म्हणून हे कॉन्जुगेटेड स्ट्रक्चर येत नाही. इथं फक्त एकदाच डबल बॉन्ड आणि नंतर सिंगल बॉन्ड आहे, पुन्हा डबल बॉन्ड नाही आहे. त्यानंतर HC डबल बॉन्ड O मायनस, आणि याचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपण दाखवू शकतो O मायनस डबल बॉन्ड O. म्हणजे एक वेळ ह्या ऑक्सिजनवर एक वेळ दुसऱ्या ऑक्सिजनवर. त्यानंतर मगाशी आपण नायट्रो कंपाऊंडही दाखवलं. आणि तिसरा एक्झाम्पल आहे CH3 CH डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड O H. आता इथेही आपण रेझोनेटिंग स्ट्रक्चर दाखवू शकतो. हे जे इलेक्ट्रॉन्स आहे ह्या डबल बॉन्डचे इथं शिफ्ट होणार आणि इलेक्ट्रॉन्स कुठं जातील, ऑक्सिजनवरती जातील. आता मात्र ह्या CHवर पॉझिटिव्ह चार्ज झाला, इथं CH डबल बॉन्ड C ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज. अशा प्रकारे पोलरायझेशन झालं, बॉन्ड पोलरायझेशन. त्यानंतर झालं मगाशी आपण हे दाखवलं कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये जे CH3 CH2 आणि पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्या ठिकाणी शिफ्टिंग कशा प्रकारे होते. H H H सिंगल बॉन्ड, हा पॉझिटिव्ह चार्ज, इथं बॉन्ड डबल बॉन्ड तयार होईल, हा H प्लस झाला डबल बॉन्ड CH, हो की नाही, आणि पुन्हा हा बॉन्ड इथं शिफ्ट होईल आणि याचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर होईल आणि हा झाला H प्लस. असं प्रत्येक वेळी आपण प्रत्येक हायड्रोजनवर त्याचे इलेक्ट्रॉन्स बॉन्ड तयार करतील आणि तो फ्री H प्लसच्या स्वरूपात येईल, त्याला म्हणतात हायपर कॉन्जुगेशन. हिअर वी कंप्लीट आवर सेकंड चॅप्टर, दॅट इज चॅप्टर नंबर 14. ॲक्च्युली चॅप्टर नंबर 14, परंतु आपल्या सिलेबसच्या सिक्वेन्सला आपण ते सेकंड नंबरला घेतला आहे, बेसिक प्रिन्सिपल्स इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि आता हा चॅप्टर संपल्यानंतर यावरही आपली टेस्ट होईल.